कुमटे गावचे सुपुत्र मोहम्मद कासिम शेख ASI या पदावरून सेवानिवृत्त। मोहम्मद कासिम शेख हे आपल्या 34 वर्षाच्या अखंड सेवेनंतर पोलीस दलातून निवृत्त। मोहम्मद कासिम शेख हे सन 1993 मध्ये SRP बल गट क्रमांक 10 सोरेगाव इथं रुजू झाले होते। तेव्हापासून ते आतापर्यंत विविध पदांवरती कार्यरत होते। ही सेवा बजावत असताना त्यांनी आपल्या कौशल्याच्या माध्यमातून पोलीस दलात आतापर्यंत 100 बक्षिसं मिळवली होती। ते निवृत्त होताना सहाय्यक उपनिरीक्षक सहाय्यक दिनांक 29/11/2024 रोजी सोलापूर आयुक्त कार्यालय इथं त्यांच्या निवृत्तीचा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाच्या प्रसंगी सोलापूरचे पोलीस आयुक्त साहेब M राजकुमार, उपायुक्त बोराडे साहेब, क्राईम उपनिरीक्षक दीपाली काळे, पोलीस निरीक्षक बारवकर व शेख साहेबांचे सासरे रमजान फरीद साहब शेख रिटायर्ड DYSP, राष्ट्रपती पदक विजेते व रज्जाक फरीद साहब शेख रिटा SRP, आयुब फरीद साहब शेख रिटा SRP, निजाम शेख, नियाज शेख, तस्लीम नाईकवाडी, पोलीस कॉन्स्टेबल या प्रसंगी श्री शेख यांचे सुपुत्र शानवाज शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले। माननीय आयुक्त साहेब यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। त्यानंतर आंतरजिल्हा बदलीमध्ये मुंबई शहर या ठिकाणी गेले। मुंबई शहरला 2005 ते 2012 पर्यंत त्यांनी कर्तव्य बजावले। त्यानंतर पुन्हा आंतरजिल्हा बदली करून ते मुख्यालय सोलापूर शहर या ठिकाणी आले। त्यानंतर मुख्यालय शहर वाहतूक शाखा 18 ते 2023 पर्यंत आणि त्यानंतर 23 पासून आजतागायत मुख्यालय या ठिकाणी ते कार्यरत आहे। आतापर्यंत एकूण 34 वर्षाची सेवा बजावून ते आज या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत। त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ यास्मीन मोहम्मद शेख या आहेत, त्या गृहिणी आहेत। मुलगा शहानवाज मोहम्मद शेख IT इंजिनियर आहे, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये कंपनीमध्ये IT इंजिनियर या पदावर नोकरीचा आहे। मुलगी शिरीन मोहम्मद शेख MSW केलेला आहे आणि मुलगा शहाबाज मोहम्मद शेख हा सध्या शिक्षण घेत आहे। मोहम्मद कासिम साहेब शेख यांनी त्यांच्या सेवा कालावधीमध्ये एकूण 100 बक्षिसं पटकावलेली आहेत आणि अशा पद्धतीने आज ते या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत। मी आयुक्तालयाच्या वतीनं आपल्याला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। माननीय CP सरांना विनंती करतो की त्यांनी आजचे जे सेवानिवृत्त होणारे आपले अंमलदार आहेत त्यांचा सहकुटुंब सत्कार करावा। ये तो